वाव यार, याला म्हणतात नशीब. काय नशीब आहे यार त्या बटनाचं. बटनाचं कसलं नशीब? का म्हणजे तूच विचार कर ना, तो बटन आधी नॅकच्या शर्टवरनं हरवला, मग नॅकने दुसरंच कोणतं तरी बटन लावलं आणि मग परत ते बटन नॅकच्या शर्टवर आलं. याला म्हणतात नशीब यार. म्हणजे पहिले जुदाई आणि मग फायनली दोघांचं मिलन. क्या बात आहे. रिचा, हिंदी चित्रपट पाहून ना डोकं फिरलंय तुझं. सई तूच विचार कर ना, तू शर्ट आणि बटनाची पुन्हा एकदा लव्ह स्टोरी सुरू करून दिलीस. इजंट इट ग्रेट? वेडपटच तू एक नंबरची, की तू कुठेही कधी काही लव्ह स्टोरी शोधून काढतेस. आणि तू सुद्धा इतक्या वर्षापासून माझ्यासोबत आहे, तरी सुद्धा तुला काहीच जमत नाही. तुला माहितीये सई, लव्ह स्टोरीज ना आपल्या आजूबाजूलाच असतात, ते फक्त आपल्याला दिसत नाही. That's it. पण एनिवेज, तुला माहितीये, त्या शर्टाकडून आणि त्या बटनाकडून तुला खूप खूप धन्यवाद. हो का? मग बोलवते त्यांच्या लग्नाला तुला. नक्की बोलवा. अगं सई, मला एक सांग, ते शर्टाचं बटन तू मुद्दाम तोडलंस की? अगं म्हणजे मला असं विचारायचंय की कसं तुटलं ते बटन. आता त्या एका बटनावर किती वेळ बोलणार आहोत रिचा आपण? बरं ठीक आहे, आपण काहीतरी वेगळं बोलूया. जैसे तेरी मर्जी. पण इकडे बस. अगं काय? मला सांग, तुला काही लेटेस्ट स्वप्न पडलं का? अगं म्हणजे तुझे स्वप्न खूप इंटरेस्टिंग असतात ना, म्हणून विचारलं. पण मला रोज नाही पडत स्वप्न. काय? तुला रोज स्वप्न नाही पडत? नाही का? तुला पडतात? ऑफकोर्स. मला एवढे सॉलिड स्वप्न पडतात ना सई, असं वाटतं की माझी झोप उडूच नाही. रोज पडतात. आणि हो रोज. तुला सांगते, आज तर एवढं सॉलिड स्वप्न पडलं होतं माहितीये सई. हाय, अगं म्हणजे आज मी आणि रणबीर फॉरेनच्या एका बीचवर होतो. अरे देवा, झालंयच सुरू. रिचा, तुला ना वेड लागलंय. अगं सई, पहिले ऐकून तर घे ना. बर. मी आणि रणबीर फॉरेनच्या एका बीचवर होतो आणि रणबीर ना एका ग्रीक गॉड सारखा पाण्यातून माझ्याजवळ चालत येत होता आणि मला हाक मारत होता, रिचा रिचा. आणि तू कुठे होतीस? काय? अगं लपले होते, मुद्दाम त्याला त्रास देण्यासाठी. बरोबर आहे. रणबीर कपूरचं नशीब एवढं कुठे चांगलं की माझी सुंदर मैत्रीण त्याला बीचवर एकटी भेटेल. पण नॅक तर आहे ना. रिचा, सॉरी 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 सॉरी. त्या मुलाची हेअरस्टाईल बघून हिटलर त्याच्यावर चिडला. पण त्या मुलांनी जास्त काय ऐकून नाही घेतलं. ही सर असा माझ्याशी बोलला तर नेक्स्ट टाइम घरी येऊन प्रॉब्लेम करीन. बाई तू बघ, तर हिटलरला ना त्याच्यासारखाच कोणतरी दीडशाना मिळणार एक दिवस. हा, आणि एक दिवशी मला मार खावा लागणार आहे अप्पांमुळे. खावा लागणार होता तुला. हवी तयार राह तू. आणि ना मी तर बोलतो, त्या हिटलरचा नाक जाऊ व्हायचं असेल ना, तर आतापासूनच जिम जॉईन कर आणि बॉडी बनव माझ्यासारखी. तुझ्यासारखी. आरशात बघितलं कधी स्वतःला? बाई ते जाऊ दे रे. आणखी आप्पा एका लेडीवर पण चिडले. का? तिचा मुलगा तिला ममा बोलतो म्हणून. म्हणजे आता कोणाच्या मुलाने कोणाला काय काय बोलायचं हे पण हिटलरच ठरवणार काय? इट्स रिअली फनी. समोर कोणी दिसलं की लगेच भांडायला लागतात. बाई, तो हिटलर म्हणजे ना फॉल्टी पीस आहे. समटाइम्स आय वंडर ते असे काय आहेत. ते काय आहेत म्हणजे काय? त्याला काही कारण नसणार रे. असं नाही डेक्स, देयर हॅज टू बी सम रिझन. जाऊ दे रे भाई, तुला काय त्याच्यावर निबंध लिहायचंय काय? अप्पा केतकर माझं आवडतं व्यक्तिमत्व हिटलर. डेक्स मला ना कधी कधी भीती वाटते. भाई हिटलर आहे म्हणजे भीतीच वाटणार ना. तसं नाही. भाई कळलं मला, तुझं आणि वहिनीचं हिटलर जुळू देणार नाही तीच भीती ना. या भाई त्या हिटलरला बाटलीत उतरवायचं ना, म्हणजे बाटली पण स्वदेशी पाहिजे. असू नको डेक्स प्लीज. जाऊ दे ना भाई, मी सांगतो बघ, तुझी आणि वहिनीची लव्ह स्टोरी एकदम सुपर हिट होणार आहे. हा मी भाई भाई सही येणार होती ना. हा येणार आहे. नंतर विचार ना कुठे. मी फोन नाही करत, असं लक्षात असेल तिच्या, येईल ती, डोंट वरी.
मस्त हा. ग्रेट. बाकी काही म्हणा सई, तुझं काम खूप सिस्टमॅटिक असतं. अगं आपल्याला पटकन काहीतरी छान सुचतं आणि नंतर आपण ते विसरून जातो. म्हणून मी म्हटलं की आपण सगळं छान वहीत लिहून ठेवूयात. बरं ऐक ना रिचा, तुला आणि दिगंबरला काही सुचलं ना तर ते पण मला सांगा, म्हणजे मी ते पण लिहून घेते. हो चालेल. मी काय म्हणते, तुम्ही माझ्यासारखं लिहून ठेवा ना, आणि मी अमोल, तुषार आणि रेशमला पण सांगते, म्हणजे आपल्याला तेवढी मदत होईल. अरे हो, त्यांना सुद्धा इन्व्हॉल्व करायचं आहे नाही का प्लॅन मध्ये. बरोबर. मी आता त्यांच्याच घरी चालली आहे पुढचं काम करायला. तू चल ना माझ्या बरोबर. अगं नाही, नको. ऑलरेडी मी ऑफिसमध्ये सांगितले की बँकेत चालले आणि तुला भेटायला आले. चल खोटारडी. वा बेटा, इथे मी तुला भेटायला आले आणि तुम्हाला असं ऐकवतेस? हे बरं ठीक आहे, आता मला लेट होत आहे. चल मी निघते. हो हो. ए रिचा ऐक ना. हा अगं मला आज नचिकेतच्या पडद्यांचं काम करायचं, त्यांच्या घराच्या. ते माप वगैरे घ्यायचे, आपण एकत्रच निघूयात ना. हा बरं, चल मग एकत्र जाऊ. थांबा. अहो ते मूळव्याधवाले वैद्य भेटले होते का? काय काय म्हणालात? हो, नचिकेत म्हणत होता ते मूळव्याधवाले वैद्य भेटले होते. त्यांचं नाव मूळव्याधवाले वैद्य असं नाहीये. ते माहितीये हो मला. मग काय म्हणताय? अहो कल्पनाच्या भावाच्या मूळव्याधीसाठी तिने त्यांच्याकडे औषध मागितलं होतं ना, म्हणून तसंच लक्षात राहिलंय. मग तुमचं नाव कसं लक्षात ठेवत असतील लोक? मला स्वदेशी केतकरांची बिचारी बायको असंच म्हणत असतील. बिचारी? सुविचारी म्हणायचं होतं मला. सुविचारी? वा, आता तुमचेच सुविचार लिहून ठेवायला हवेत फळ्यावर. मला चालेल. नक्की. रिचा थांब. आजी, मी नचिकेतच्या घरी जाऊन येते. आज जरा पडद्यांचं काम करायचंय. हो हो हो, जा. रिचा, निघालीस एवढं लवकर? ऑफिसला जायचंय ना. ये निवांत कधीतरी गप्पा मारायला. येईन ना, नक्की येईन. बरं निघा आता, उशीर होतोय ना. नचिकेत वाट बघत असेल. आप्पा येते. हो. आणि काय हो, त्या रिचाशी काय गप्पा मारणार आहात तुम्ही? अहो तुमचं वय काय, तिचं वय काय? गप्पा मारायला ये म्हणे. शिवा ते बटन नीट शिवा. हो. कायम तुटलेलं असतं. जरा कुठे घाईत सदरा घालायला गेलं की सगळी बटणं तुटलेली असतात. काम करा, जरा काम करा. मी परवानगी द्यायला सांगितलं नव्हतं. कसली परवानगी? नचिकेतच्या गृह सजावटीसाठी तुम्ही सईला परवानगी दिली आहेत ना, म्हणून तुमची चिडचिड होतीये, समजतंय मला. हे बघा, उगीच निरर्थक बडबड करू नका. काम करा. उलट येते. वृत्तपत्र कळतंय मला. मग सरळ करा. नचिकेत, भाई पाल पाल. काय? अरे भाई, पाल आहे तिकडे भली मोठी. पाल? पाल म्हणजे? अहो लिझर्ड. पालीला काय घाबरतो तू? इट्स नॉट अ डायनासॉर. लुक एट युअर फेस. नाही भाई, हे ना फोटो बिटो आपण नाही काढणार. हा तुझा काय ते, आपल्याला जाम भीती वाटते पालीची. तुला का पालीची भीती वाटते? पालीला तुझी भीती वाटली पाहिजे. भाई खेचू नको रे तू माझी. हा
इथे हार्ट रेट नॉर्मल होत नाहीये माझा. जाम भीती वाटते मला पालीची. आणि ती अशी भस्कन माझ्या तोंडासमोर आली. मी नाही येणार फोटो काढायला. हा लेट्स डू वन थिंग, आपण दोघं मिळून फोटो काढू. कम. नाही 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 मी नाही. पाहिजे तर माझा मोबाईल घे आणि तू फोटो काढायला जा. हा मी नाही. आपल्याला जाम भूक लागली. आपल्याला आता रिचार्ज लागेल. मी वडापाव आणतो आपल्यासाठी. ओके गो. पैसे दे ना. वेट. पाच वडापाव आण. कोणाचा फोन आला तर उचलू नको. नाही असं कसं फोन घेणार मी आणि सांगणार डिग्स पालीला घाबरतो. हा एस्पेशली रिचाला सांगणार मी. दिगंबर म्हणजे ना कहर आहे अगदी. आय नो इज फनी. एनिवे मी जरा आलो. एवढे फोटो काढलेत नचिकेतनी माझे. हे फोटो डिलीटच करून टाकते. ईश्वरा, अगं काय झालं? कापलं की काय? कुठे कापले आई? अगं मग काय झालं? आई, आपल्या ना एक गोष्ट लक्षातच आली नाहीये. अगं हो ग, माझ्याही लक्षात नाही आली. या भाजीला कांदे लागतात ना. हं? आणते, थांब अगं थांब. किती आणू? आई तसं नाही हो. मला काय म्हणायचं ते ऐका आधी. काय? नचिकेत आपल्या घराची सजावट करून घेतोय. आपल्या? आपल्या म्हणजे त्याच्या. मग ह्यात काय नवीन लक्षात आलंय तुझ्या? नाही म्हणजे तसं नाही म्हणायचंय मला. तो त्याच्या घराची सजावट करून घेतोय म्हणजे त्याला राहण्यासाठी घर छान करून हवंय. अगं घर घाण करून घ्यायसाठी कुणी सजावट करून घेतं का? काय नवीन लक्षात आलंय तुझ्या? हो ते पण आहेच म्हणा. नाही तसं नाही हो आई. म्हणजे मला असं म्हणायचं की अगं मग कसं काय म्हणायचं तुला? म्हणजे मला वाटतं की तो परत जातोय की काय. छे, मला नाही असं वाटत. पण मला वाटतंय. म्हणजे त्याला जर जायचं नसतं तर त्यांनी कशाला घराची सजावट वगैरे हे काम काढलं असतं. हो, मग म्हणून मी म्हणते. किती का शंका काढतेस तू कल्पना काहीतरी. आई नचिकेत जावा असं खरंच वाटत नाही मला. तो इथे असल्यामुळे आपल्या घरातलं वातावरण किती छान असतं नाही. हो ना. आणि हे सुद्धा बरे वागतायत हल्ली त्याच्याशी. हो मला ना खूप वाईट वाटेल तो गेला तर. नाही जाणार ग तो परत. तुला कोणी सांगितलं? एवढी खात्री कशी वाटते तुला? माहित नाही पण वाटतं मला. हे बघ, तू आता नसत्या काळज्या करू नकोस. नाही जाणार तो परत. आणि गेला ना तर मी पण जाईन त्याच्या बरोबर. हा म्हणजे? हो, छान तिथे जाऊन राहीन. इंग्रजी गाणी ऐकेन छान. आणि तो पिझ्झा काय खातो ना ते पण खाईन. आणि तुमच्यासारख्या शेजाऱ्यांची काही संबंध ठेवणार नाही. डुंकू नाही बघणार नाही तुमच्याकडे. काय तर म्हणे स्वदेशी केतकर. आहोतच आम्ही. आम्ही पण. पाच वडापावचे पैसे दिले होते मी. बरोबर. ते एकच आहे. बरोबर काय? त्याचं काय झालं माहितीये? हे बघ, इथे मला जाम भूक लागली होती म्हणून आपण रिचार्ज साठी लगेच गेलो वडापाव आणायला. बरोबर की नाही? वडापाव आणायला गेलो तर तिकडे मंग्या मस्त असे गरमागरम वडापाव तळत होता. आणि हे बघून माझ्या तोंडाला सुटलं पाणी. मग मी लगेच मंग्याला बोललो, ए मंग्या, चल लगेच 5 वडापाव पॅक कर.
मग मंग्याने लगेच असे 5 वडापाव पॅक केले आणि माझ्या हातावर ठेवले. माझ्या हातांना त्या गरमागरम वड्यांचा स्पर्श झाला. तशी माझी भूक अजून खवळली. मग मी लगेच काय केलं, तिथे लगेच ते खोललं आणि त्यातले 2 वडापाव खाऊन टाकले. मग आयडिया काय केली की 2 वडापाव मी खाल्ले म्हणजे 3 वडापाव तुमच्या दोघांना. मग मी निघालो तिकडून. तर मला तिथे आठवलं, अरे माझी भूक तर अजून गेलीच नाही. म्हणून मग मी काय केलं की लगेच परत खोलला आणि त्यातला 1 वडापाव खाल्ला. आता 2 वडापाव तुमच्या दोघांना होतील ना. मग लगेच पॅक केला आणि आलो घराकडे आणि तुमच्यासाठी 2 वडापाव घेऊन आलो. अजून मला भूक लागली होती आणि 1 वडापाव मी त्यातला तुमच्या समोर खाल्ला. भाई खोटं नाही बोलणार ना, आपलं गणित एकदम सॉलिड आहे. एक्झॅक्टली. मग काय करायचं आता? मग आता हा 1 वडापाव आपण तिघांनी मिळून खायचा आहे का? हाँ, वडापाव 1 आदमी 3. ये तो बहुत ना इंसाफी है रे. एक्झॅक्टली. मग आता करायचं काय? भाई 1 वडापाव तिघांना पुरणार नाही, पोट भरणार नाही कोणाचं. म्हणजे तुला अजून भूक आहे? हा म्हणजे अजून जास्त नाही, 5 वडापाव खाईल मी. दे ना भाई. एका सही. भाई हे बघ, माझे 5 आणि तुमच्या दोघांचे 5 असे मिळून 10 वडापाव मी लगेच आणतो मंग्याकडून. अजिबात नाही. नेक्स्ट तू कुठेही जायचं नाही, तू काही आणायचं नाही आमच्यासाठी. पडद्याचा डिझाईन बघण्यासाठी मी आणि सई जाणार आहोत, तेव्हा विल इट समथिंग. काय सई? हे कधी ठरलं? आता येशील ना? अहो पण सई रिलॅक्स. ते विकत काही घ्यायचं नाही. वी आर नॉट फायनलायझिंग एनिथिंग. जस्ट डिझाईन्स बघायला तर जाऊया, वाटेत काहीतरी खाऊया. येशील ना? नाही हा का? काय प्रॉब्लेम आहे? नाही, काहीतरी खायला नाही येणार मी. पाणीपुरी असेल तर येईल. डन डन. प्रॉब्लेम सॉल्व्ड. गॉड साई, लाईफ मध्ये कधी एवढे कर्टन्स नाही बघितले मी. हो ना. एनिवे, व्हॉट टू डू नाव? आता वेगळी आठवण करून द्यावी लागेल का? ऑब्विसली सांगावं तर लागेल ना. अहो पण अरे हो राईट, ते पुरी पाणी खायचं राईट. चला चला. पुरी पाणी नाही, पाणीपुरी.
पाणीपुरी पुरी पाणी भावना महत्वाची सई. माझ्या मनातलं कळलं ना तुला? हो कळलं. काही नाही चल.